मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता गती देण्यात आली, मात्र अजूनही अनेक ठिकठिकाणच्या कामाला सुरुवात झाली नाही। पुलांची कामे सुद्धा अर्धवट आहेत। डिसेंबर 2024 ची डेडलाईन संपून आता डिसेंबर 2025 ची डेडलाईन देण्यात आली आहे। मात्र सध्याची प्रलंबित असलेली कामे आणि पावसाळ्याचे 4 महिने असा विचार केल्यास ही डेडलाईन गाठणेही अशक्य दिसत आहे। असे असतानाही सर्वाधिक काम ज्या भागात रखडले त्या निवळी कोकजेटवार येथे टोलनाका उभारण्याचं काम मात्र सध्या गतीनं सुरू आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। राजन, मुंबई गोवा महामार्गासाठी खरतर 2025 ची डेडलाईन आहे, मात्र अद्याप ही कामाची गती पाहता हे काम पूर्ण होईल की नाही हा प्रश्न निर्माण झालाय। काय या संदर्भात सविस्तर माहिती, कारण एकीकडे टोलनाक्याचं काम मात्र अतिशय गतीने सुरू आहे। नक्कीच पाहिलं तर कोकण वासियांसाठी सर्वात महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आणि हा महामार्गाची ही गेल्या वर्षीची डेडलाईन डिसेंबर 2024 ची डेडलाईन बनवून आता डिसेंबर 2025 ची डेडलाईन दिलेली आहे। परंतु आगामी पावसाळ्याचे दिवस जे 4 महिन्यावरच पावसाळा आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर अजून बरीचशी प्रलंबित कामं या ठिकाणी रखडलेली आहेत। महामार्गाची भरपूरशी कामं या ठिकाणी रखडल्यामुळे आता ही डेडलाईन एवढ्या कालावधीमध्ये एवढं काम मोठं काम हे होताना शक्यता या ठिकाणी नाकारता येणार आहे। त्यामुळे एवढ्या दिवसामध्ये ते काम होऊ शकत नाही असं जवळपास दिसून, परंतु महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण जर दृश्यातून पाहिलं तर कोकजे वटार जो निवळी कोकजे वटारचा भाग आहे याच्यामध्येच भरपूर प्रलंबित काम आहेत। परंतु टोल नाक्याचे जे तिथलं काम आहे ते अधिक वेगानं या ठिकाणी दिसून येत आहे। परंतु महामार्गाचं अजून रखडलेलं काम, परंतु टोल नाक्याचं या ठिकाणी काम याची कुठेतरी जास्त या ठिकाणी करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे मुंबई गोवा महामार्ग या डेडलाईन मध्ये या एवढ्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या एवढ्या कालावधीमध्ये होईल की नाही याची देखील शक्यता याकडे दिसून येत आहे। नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।